शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्तुं व्याप्य तिष्ठसि वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्तुं व्याप्य तिष्ठसि वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि। भगवंताचा परम भक्त असणारा अर्जुन सम्रांगणामध्ये भगवंतांनी केलेला अध्यात्माचा अत्युच्च कोटीचा उपदेश तत्वमसी महावाक्य ते या ठिकाणी आपल्या अनुभूतीला आलेला आहे। अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा अर्जुनाचा निश्चय झालेला आहे। त्याच्यामध्ये कोणताही संशय किंवा विपरीत भावना राहिलेली नाही आणि आपल्याला झालेली ही जी स्वानंद अनुभूती ती पर्वच्या या रूपाने भगवंताच्या पुढे सांगत आहे। परम ब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवान या 3 श्लोकाने तर अर्जुन आपली अनुभूती भगवंताला सांगत आहे आणि ते सांगत असताना भगवंताला आपलं कार्य झालेलं आहे, कृतकृत्यता प्राप्त झालेली आहे असं सांगतो। आणि ती कृतकृत्यता प्राप्त होण्याचं कारण हा जो बोध आहे हा बोध मला अनेक महापुरुषांनी पूर्वसुरींनीही अनेकदा केलेला होता, परंतु त्यांनी फक्त त्या बीजाचं रोपण माझ्या अंतकरणामध्ये सखोल गंभीर असं केलेलं होतं। परंतु तरीसुद्धा जोपर्यंत तुझी कृपा प्राप्त झाली नव्हती तोपर्यंत ही अनुभूती मला आली नाही। आता या ठिकाणी मला मात्र ही पूर्णानुभूती ज्याला म्हणतात ती आत्मानुभूती परिपूर्ण रूपाने मला आलेली आहे। आणि हे सांगत असताना जर आता कार्य झालं गुरु आणि शिष्य यांचा संवादाच्या मधून ज्या वेळेला आत्मबोध उत्पन्न होतो तेव्हा त्यापुढं त्या पुरुषाला कृतकृत्य झाल्यामुळं काही करणं राहत नाही। परंतु आपल्या ह्या संप्रदाय परंपरेमध्ये असं बऱ्याच वेळेला दिसून येतं की हे कार्य झाल्यानंतरही काय शिष्याची तृप्ती झाली असं दिसत नाही, तो अतृप्त राहतो। अतृप्त तो आत्मबोधासाठी राहत नाही, परंतु त्याला असं मनात वाटत असतं की ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकाला। मी या माझ्या गुरूंच्या चरणाचा वियोग आता याही पुढं मला होता कामा नये। जोपर्यंत ही शरीर उपाधी आहे तोपर्यंत त्यांच्या सहवासात त्यांच्याच बरोबर मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम अशाच प्रकारचा आपला जीवनक्रम चालावा असं त्याला वाटत असतं। यासाठी माऊलींनी उदाहरण दिलं, वत्स धालियावरी धेनू न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी आईशीच आहे। या ठिकाणी वासरू जरी आईच्या सडाला स्तनपान करून त्या ठिकाणी तृप्त झालं तरी सुद्धा आईला त्याला सोडावं वाटत नाही, अशा प्रकारचं मनामध्ये त्याच्या वाटत असतं। तसंच अर्जुनाच्या मनामध्ये एक इंगित आहे किंवा गूढ अशा प्रकारचा अभिप्राय आहे की उद्देश आहे की अर्जुनाला वाटतं की हे जरी आपलं कार्य झालं तरी भगवंताचं संवाद सुख आपल्याला भोगायला मिळावं। पण त्यासाठी तो श्रीगुरूंच्या चरणकमलाजवळ इतकी लगट करतो, इतकं भगवंताला प्रेम ओसंडून अर्जुनाविषयी व्हावं अशा प्रकारचं अर्जुन भगवंताशी अत्यंत जवळीक करतो आणि त्या जवळीकेमध्ये भगवंताकडे एक मागणी मागतो। आपण जे म्हणतो ना मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा, तर याप्रमाणे मागणं मागतो आणि ते मागणं अर्जुनाचं स्वतःच्यासाठी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी आहे। आणि इतर जे आहेत यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते, या ज्ञान परंपरेमध्ये
ज्यांना आत्मज्ञान प्राप्त होईल तर त्या पुरुषांचेही जीवनक्रम ज्ञानोत्तर, या ठिकाणी ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान झालेलं आहे, ज्ञान लक्षणात्मिका भक्तीची प्राप्ती त्यांना झालेली आहे. आता यानंतर भगवान जसं सांगतात, तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. या ठिकाणी प्रेम लक्षणात्मक भक्ती भगवान देतात आणि ज्ञान लक्षणात्मक भक्तीचेही अत्युच्च कोटीचे प्रदाते भगवान परमात्माच आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचा लाभ आपल्याला झालेला आहे, त्याचं सान्निध्य आपल्याला प्राप्त झालं. ते सान्निध्य टिकावं आणि त्याच्यामध्ये ह्या परम प्रेमात्मिका असणाऱ्या ह्या प्रेम लक्षणात्मक भक्तीचा विकास व्हावा. आणि असंच आपलं उरले उपाधी कारणे ते त्वावेचिले दर्शने असं अर्जुनाच्या मनात आहे. आणि म्हणून अर्जुन या ठिकाणी भगवंताला जवळिकेमध्ये असं एक म्हणतो, भगवान ही बोध तू का मला दिला, तर बाकीच्यांच्यापेक्षाही तुझं वैशिष्ट्य हे आहे की तू काय स्वयमेव आत्मना आत्मानम, तू स्वतःच आपल्या वास्तव स्वरूपाला वेत्थत्वम पुरुषोत्तम तू जाणतो. आणि त्यामुळं तू कसा आहे की तू ह्या ठिकाणी केवळ श्रोत्रियता किंवा शास्त्रज्ञानाने ही गोष्ट चालत नाही. गुरु हा ब्रह्मनिष्ठ असावा लागतो, त्याला स्वतःला ब्रह्माची अनुभूती असली पाहिजे. नाही तर गुरुजींना विचारलं शिष्याने की व्यासपीठ म्हणजे काय, ते म्हणे तुला एवढं कसं समजत नाही, कारण गुरूंनाही व्यासपीठ नेमकं माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, त्याप्रमाणे एक व्यासपीठ असं सांगितलं. याचा अर्थ श्रोत्रियता असली तरी त्याची अनुभूती असली पाहिजे आणि ती त्वम वेत्थ, तू चांगल्या प्रकाराने हे जाणत आहेस म्हणून तुझ्याद्वारा झालेला जो उपदेश आहे तो फलीभूत होईल. दुसरी गोष्ट अशी की खरं पाहिलं तर हे सर्व तुझ्यापासूनच आहे, म्हणून तू भूतभावन आहेत, भूतेश आहेत, नंतर जगतपती किंवा तू काय देव आहे आणि ह्या सगळ्या जगताचा पती स्वामी आहे आणि पाती इति पती संरक्षण करता देखील तू आहे. त्यामुळं मला माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहे, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता, तू ह्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. वेदांनी तुझं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता मंत्रामध्ये वर्णन केलेले आहे, तुझं स्तुतिगान केलेलं आहे. तेव्हा अर्जुनाला हे भगवंताकडे मागायचं आहे की काय आहे मनात, तर अर्जुनाच्या मनात आहे की आपल्याला विभूती योग भगवंताच्या मुखातून ऐकायचा. मागं जरी 7व्या अध्यायात किंवा 9व्या अध्यायात सांगितल्या असल्या तरी त्या संक्षेपाने विभूती सांगितलेल्या आहेत. भगवंताची अशी काही विशेष प्रगट झालेली रूपं आहेत की ज्या रूपाच्या सूत्राला धारण केला असताना त्या सूत्राने क्रमाक्रमाने आपल्याला त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत आत्मस्वरूपापर्यंत जाता येतं. तेव्हा अशी कोणती स्वरूप आहे की ज्याचं भगवत भक्ताला ध्यान करणं सुलभ राहील आणि त्या ध्यानाच्या द्वारा तू प्राप्त होशील. ही सर्व रूपं तुझीच आहेत, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. परंतु सर्व रूपं तुझी असली तरी तुझी मुख्य असणारी स्वरूपं किंवा तुझ्याच दृष्टीनं तू ज्या ज्या ठिकाणी विशेष रूपाने अभिव्यक्त झाला तर त्या अभिव्यक्त झालेल्या स्वरूपाचं मी ध्यान आराधना चिंतन करील. आणि ती रूपं जर मला कळली तर या ठिकाणी अर्जुनाला हेही माहीत आहे की ही जी रूपं आहेत ही मुमुक्षुला काय निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. ह्याच रूपांच्या द्वारा सगुणाच्या द्वारा आपल्याला निर्गुण अशा परमात्म्याच्या वास्तव स्वरूपामध्ये प्रविष्ट होता येईल. आणि हे जे पूर्वसुरींचं सांगणं आहे त्यालाच अनुसरून या ठिकाणी अर्जुन भगवंताच्या चरणकमलाजवळ काही मागणी करत आहेत आणि ती मागणी या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो. वक्तुम अर्हसि अशेषेण दिव्या ही आत्मविभूतयः याभि विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. अन्वय आहे याभि विभूतिभिः त्वं इमान् लोकान् व्याप्य तिष्ठसि ताहा दिव्याः आत्मविभूतयः वक्तुम अर्हसि. याभी विभूतिभी, ज्या विभूतींच्या द्वारा तू अर्जुन म्हणतो ज्या विभूतींच्या द्वारा तू इमान लोकान
ह्या सर्व लोकांना व्याप्य तिष्ठसी, व्याप्त करून तो राहतोस. तहा दिव्य हा आत्मविभूतया, त्या दिव्य असणाऱ्या, ज्या तुझ्या दिव्य म्हणजे अलौकिक असणाऱ्या, ह्या लौकिकाप्रमाणे त्या विभूती नाही, तर त्या विभूती दिव्य आहेत, अलौकिक आहेत. तेव्हा त्या आपल्या अलौकिक असणाऱ्या विभूती अशेषेण, अशेष म्हणजे पूर्णपणाने, संपूर्णपणाने वक्तुम अर्हसी, सांगण्याला तो योग्य आहेत. कारण दुसऱ्यांनी जर तुझ्या विभूतीचं वर्णन केलं तर त्याच्यापासून होणारं ज्ञान परोक्ष ज्ञान होईल. आणि तू जर तुझ्या विभूतीचं सांगितलं तर ते अत्यंत प्रामाणिक असल्यामुळं त्याच्यापासून मला त्याचं ध्यान, म्हणजे इथं विभूतीच्या द्वारा मला त्याचं ध्यान करणं सुलभ होईल, त्या विभूतीच्या आराधना करणं मला सुलभ होईल, असं अर्जुन या ठिकाणी सांगतो की त्वम वक्तुमार्हसी, तूच हे सांगण्याला योग्य आहेत. कारण त्या सगळ्या आत्मविभूत आहे, तुझ्याच त्या विभूती आहेत, तुझंच ते विशेष भावाला येणं आहे. तेव्हा त्या विशेष भावांचं वर्णन तुझ्याच मुखातून श्रवण करण्याची मला आवड आहे किंवा इच्छा आहे, असा अर्जुन आपली आवड भगवंताच्या पुढं आत्मनिवेदन रूपाने या ठिकाणी कथन करीत आहे. आता या संबंधाने भगवान माऊली सांगतात की जी तुझ्या विभूती आघविया, परिव्यापिती शक्ती दिव्याजिया, तिया आपुलिया दावाविया आपण मजो. अर्जुनाला हे माहीत आहे की भगवंताने आपल्या निरतिशय व्यापक रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि खरं भगवंताची जी यथार्थ अनुभूती आहे ती त्याच्या निरतिशय व्यापक किंवा अखंड असणारं, जे सच्चिदानंद घनीभूत केवल असणारं, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असं जे स्वरूप आहे, जे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, जे स्वगत सजातीय विजातीय भेदांनी रहित आहे, असं एकम एव अद्वितीय असं जे स्वरूप आहे ते स्वरूपच सर्वत्र व्याप्त आहे. आणि त्याच्यामध्ये तो परमात्मा सर्व रूपही तोच आहे, सर्व साक्षी सर्व द्रष्टाही तोच आहे आणि सर्वांच्या अतीतही तोच आहे. अशा सर्वांचा प्रकाशक सुद्धा तोच आहे. ह्याचं ज्ञान आतापर्यंत अर्जुनाला भगवंताच्या कृपेनं यथार्थ रीतीनं झालेलं आहे. तरीसुद्धा अर्जुनाला हे माहीत आहे की भगवंताची विभूती विचारतो म्हणजे आपण त्याच्या भगवंता व्यापक भावाला परिच्छिन्न, तो व्यापक असणारा परमात्मा काल आपण पाहिल्याप्रमाणे आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांना आराधना करण्यास, चिंतन करण्यास सुलभ व्हावं म्हणून तोच परमात्मा या ठिकाणी नावारूपाला येतो. वास्तविक त्याचं खरं स्वरूप जे आहे नामरूप संबंधो जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही, असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. पण ही एक आवड आहे की असा जरी परमात्मा असला तरी तुका म्हणे काय करुणी खळे आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, ह्या हरिदासानी असा आग्रह धरला देवाला की तो आमच्यासाठी सगुण साकार हो. आणि अशा प्रकारचा भगवान झालेला आहे. अनेक सर्वत्र व्यापक असणारा परमात्मा अनेक वेळेला प्रसंगानुरूप अवतार धारण करता झाला, विशेष स्वरूपाला प्राप्त झाला. यामध्येही जे काही यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेवा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवन. भगवान पुढं सांगणारच आहे की जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं माझं स्वरूप आहे, असं या अध्यायामध्ये भगवान निवडून आपल्या विभूती सांगतात. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की जी तुझी या विभूती आगव्या, जी म्हणजे आदरपूर्वक सन्मानाने भगवंताला अहो परमात्मा श्रीकृष्णाला उद्देशून संबोधन म्हणून जी असं म्हणतात. तुझी या आगविया विभूती, ह्या तुझ्या आगविया म्हणजे पूर्ण असणाऱ्या ज्या विभूती आहेत, किंवा खरं जर पाहिलं तर काय आहे सर्व चराचर हे तुझं विशेष स्वरूपच आहे, म्हणजे सर्व चराचरात तूच भरलेला आहेस. या ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आणि त्या आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. परमात्मा तो आपल्या संप्रदायामध्ये आपण जी भक्ती करतो त्यामध्ये परमात्मा विटेवर उभा आहे एवढंच त्याचं स्वरूप आणलं नाही. दिसतो हा तैसा नव्हे, काय सर्व दिशा व्यापक हा परमात्मा सर्व अनोरणीया
थोकडा तुका आकाशा एवढा गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु हे झालं तरी तुका म्हणे आता उरलो, हेच आहे ना, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. केवळ लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, लोक उन्मार्गगामी होऊ नयेत याच्यासाठी लोकसंग्रह म्हणून हे जे असणारे महापुरुष ते या ठिकाणी बाधित अशा प्रकारची इच्छा ठेवतात. आणि त्यामध्ये काय आहे, विषय काय आहे तर भगवंताच्या भक्तिप्रेमाचं आस्वादन. आणि त्यासाठी तो परमात्मा तर जर त्या रंग रूप वस्तू क्रिया जाती भेद यांच्या विवर्जित असणारं जे परमात्मा स्वरूप अवशिष्ट राहणारं त्याच्यामध्ये जर तद्रूपतेला प्राप्त झालं तर आनंदाचा भोग होत नाही. आणि आनंदाचा भोग हा द्वैताशिवाय होत नाही. परंतु अद्वैत सिद्धांताला कोणतीही बाधा न होता या ठिकाणी कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैताच्या सिद्धांतावर आधारित अशी जी प्रेमलक्षणात्मिका ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्ती, त्या भक्तीचा या संप्रदाय परंपरेमध्ये अत्यंत पुरस्कार केलेला आहे. आणि तिची त्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीची सिद्धी या ठिकाणी वेदांत तत्त्वज्ञानाला कुठेही बाद न येता होते. आणि तीच गोष्ट सांगण्यासाठी भगवान संत सम्राट ज्ञानोबारायांचा अवतार आहे असं म्हटलं तरी चालेल. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. अशा प्रकारचं हे जे भक्तिप्रेमाचं जे काही लयलूट आहे किंवा या ठिकाणी रसास्वादन आहे त्यासाठी हाच मार्ग आहे की ज्ञानोत्तर सगुण केलेली भक्ती. आणि त्यासाठी अर्जुन सुद्धा या ठिकाणी भगवंताला सांगतो की मला तुझे जी तुझं ज्या विशेष प्रकारच्या असणाऱ्या विभूती त्या मला माझ्याकडून जाणल्या जाव्या आणि त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचं अनुभूती तूच मला द्यावी. म्हणून म्हणतात अर्जुन आपल्याला आतापर्यंत असणारं जे शास्त्रज्ञान आहे तर जी विभूती तुझी या विभूती आगव्या, तुझ्या ह्या सर्वच आगव्या म्हणजे सर्वच तुझ्याच काय आहेत विभूती आहेत. आणि परिव्यापिती शक्ती दिव्या जया, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुझी जी दिव्य शक्ती आहे अलौकिक शक्ती आहे. आणि तसं पाहिलं तर सर्व चराचर हे तुझंच स्वरूप आहे, तू विश्वात्मक देव आहेस. परंतु तुझ्या ज्या काही विशेष अशा प्रकारच्या शक्ती आहे आणि त्या शक्तीने ज्या पदार्थांना व्यापलेला आहे. म्हणजे जिथं जिथं तू सामान्य असणारा सर्व व्यापक असणारा तू ज्या ज्या उपाधीमध्ये विशेष रूपाने, ठीक आहे ना, विशेष रूपाने अभिव्यक्त झालेला आहेस. म्हणून त्या दिव्य शक्तीनं ज्या ज्या पदार्थांना वस्तूंना विशेष रूपाने व्यापलेला आहे म्हणजे विशेष भावाला तू त्या उपाधीच्या द्वारा प्राप्त झालेला आहेस. तिया आपुलिया दावाविया आपण मज, आणि त्या ज्या विभूती आहेत त्या आपुलिया म्हणजे तुझ्या स्वतःच्या विभूती तू मज दावाव्या, तू मला दाखवाव्यात, म्हणजे त्या विभूतीचं दर्शन मला करून द्यावं. जी ही विभूती या समजता लोकाते व्यापुनी आशी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगट करी. जी ही या समजता विभूती, ज्या तुझ्या ह्या सगळ्या विभूती आहेत ह्या सगळ्या विभूतींनी या लोकाते व्यापुनी आहासी, ह्या सगळ्या विभूतींच्या द्वारा आणि सर्वच लोकांमध्ये तो व्यापलेला आहे. म्हणजे काही वृक्ष असो, पशु असो, देव असो, दानव असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येकामध्ये तो कुठं ना कुठं विशेष रूपाने प्रगट झालेला आहेत. म्हणून सगळ्याच विश्वामध्ये व्यापून तुझ्या विभूती आहेत. परंतु त्या विभूती त्याच्यामध्ये प्रधाना म्हणजे त्याच्यामध्ये ज्या मुख्य आहेत आणि ज्या नामांकित आहेत म्हणजे ज्यांची प्रसिद्धी झालेली आहेत, म्हणजे ज्या प्रसिद्ध आहेत आणि पुन्हा त्या विभूती ज्या आहेत त्या प्रधान किंवा मुख्य आहेत. म्हणजे मुख्य असणाऱ्या आणि सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या अशा तुझ्या ज्या विभूती आहेत त्या प्रगट करी, त्या तुम्हाला प्रगट कर. प्रगट म्हणजे कर म्हणजे प्रगट रूपाने ह्या माझ्या विभूती आहेत असं तू मला निश्चयात्मक रूपानं हे कथन कर, निरूपण कर असं सांगतात. आता या पुढे अर्जुन म्हणतो कथम विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्योषि भगवन्मया परिचिंतयन्
चिन्त्योऽसि भगवन्मया कथं विद्यामहं योगिन्स्त्वां सदा परिचिन्तयन् भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया हे योगिन त्वां सदा परिचिन्तयन् अहं त्वां कथं विद्याम। हे भगवन केषु केषु च भावेषु मया चिंत्याः असि। म्हणजे भगवंताला सांगायचे का भगवंताला अर्जुन ही गोष्ट अशी सांगत आहे की आता हे जे ना तुम्हाला विभूती प्रगट कर याविषयी अर्जुन सांगतो आणि हे कशासाठी तर जेणेकरून मला त्यांचं ध्यान करता येईल। म्हणजे साधकाला भगवंताच्या विभूतीचं कसं ध्यान करता येईल त्याच्यासाठी विचारत आहे। म्हणजे याचं अर्जुनाचं हे पण उद्दिष्ट आहे की ह्या विभूती ज्ञात व्हाव्यात आणि त्या व्हाव्यात कशासाठी तर त्या मला चिंतनीय कशा होतील, ध्यान करण्याला कशा योग्य होतील, ध्यान परायण अवस्थेमध्ये ह्या विभूतींचं मी कसं ध्यान करील हे सांगत असताना अर्जुन ही पण गोष्ट सांगतो। स्वतःचं आता सध्या अर्जुन ज्या अनुभूतीवर आरूढ आहे तर तो ध्यान परायणच आहे। कसा तो सांगतो हे योगिन या ठिकाणी भगवंताला म्हणतो हे योगी। योगिन म्हणजे या ठिकाणी या भाष्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की योगाः सम्यक् दर्शनम आनिमादी ऐश्वर्य योगाः वा अस्य अस्ति इति योगी तत्संबुद्धी। तर योगीने हे परमात्म्याला हे योगी अशा प्रकारचं जे संबोधन देतो तर त्याचं सांगतात ज्याला सम्यक दर्शन, ज्याला आपल्या स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाले त्याला योगी असं म्हणतात। आणि तो किंवा आनिमादी ऐश्वर्य योगा किंवा परमात्म्याच्या ठिकाणी आनिमा महिमा लघिमा असं जे ऐश्वर्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे, ऐश्वर्याचा संबंध त्याच्या ठिकाणी आहे म्हणूनही त्याला योगी असं म्हणतात। दोन गोष्टींना आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणूनही त्याला योगी म्हटलेलं आहे आणि अनिमादी ऐश्वर्याचा संबंध परमात्मा स्वरूपाशी आहे म्हणूनही त्याला योगी असं म्हटलेलं आहे। तर अर्जुन सांगतो की हे योगीन त्वाम सदा परिचिंतयन अहम। म्हणजे त्वाम सदा तुझं मी नित्य परिचिंतयन चिंतन करताना परितः चिंतयन म्हणजे रात्रंदिवस या ठिकाणी नकळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा। तुकाराम महाराज मुळातच म्हणतात की जर तुझं माझं अंतकरण तुझ्या ठिकाणी स्थिर झालं तरच माझ्या जीवनाचा कलश झाला। स्थिरावले अंतरी काय होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी। तुकाराम महाराजांची हीच इच्छा आहे। कारण का मला जर मी नित्य चिंतन करणाऱ्या माझ्या हृदय मंदिरामध्ये परमात्म्याची मूर्ती जर कायमची ठसावली, कायमची स्थिर स्वरूपात राहिली तरच माझ्या जीवनाचं खरं कल्याण आहे, त्याच्यातच माझं मंगल आहे असं मानणारा मी आहे। म्हणून या ठिकाणी अर्जुन हे सांगतो हे कोणाचं चाललंय तर सदा परिचिंतयन अहम। मी नेहमी तुझं परितः आपण नेहमीच पाहतो की सर्वांगाने डोळ्याने कानाने हाताने पायाने दिली जेवढी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय परमात्म्याच्याच दिशेने ज्याची प्रवाहित झालेली आहेत असा परिचिंतन असा चिंतन करणारा मी त्वाम सदा परिचिंतन नित्य निरंतर मी तुझं चिंतन करणारा त्याला त्वाम कथम विद्याम तुला मी कसं बरं जाणावं। म्हणजे याचा अर्थ नित्य चिंतन करणाऱ्या मला तुझा ज्ञान कसं बरं व्हावं, तू निरतिशय व्यापकतेचं तुझा ज्ञान कसं बरं व्हावं हे भगवान। मग त्याच्यासाठी एक साधन आहे की आता सांगितलं की सगुणाच्या सूत्राने निर्गुणाच्या गंतव्यापर्यंत आपल्याला जाता येतं असं सर्व पूर्वसुरी किंवा सर्व शास्त्र हे संत हे वर्णन करतात। तेव्हा इथं अर्जुन हा काय करतो, अर्जुनम निमित्तीकृत्य अर्जुनाने तर आताच पर्वचा दिला भगवंताचं स्वरूप जाणलेले परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान। आपण एक दिवस चिंतन केलं होतं ना की संस्कृत टीकाकारांच्या संकल्पनेतले हे 10वा अध्याय
तर 10वा अध्याय तिथं म्हणे की परोक्ष ज्ञान झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये कुठंतरी परोक्ष ज्ञानाचा आपल्याला गंध तरी वाटतो का? हे अपरोक्ष ज्ञान झाले. याचा अर्थ पुन्हा आता अर्जुन म्हणतो की मी तुला कसं जाणावं. मग बरोबर आहे, परोक्ष ज्ञानच झालं. परंतु कसं जाणावं ही अर्जुन फक्त काय सर्व साधक वृंदांचं प्रतिनिधित्व करून या ठिकाणी सांगतो. मी तुला कसं बरं जाणावं, म्हणजे तुझ्या एवढ्या व्यापक रूपालाही कसं जाणावं, आणि तू जिथं जिथं विशेष भावाला प्राप्त झाला ते तरी आमच्या बुद्धीला कसं जाणता येईल. तेव्हा ते सगळं कोण जाणतो? त्वं वेत्थ. तुझ्या स्वरूपाचं खरं ज्ञान काय आहे? तुलाच आहे. तुझ्या विभूतीचं कोणाला ज्ञान आहे? तेही तुलाच आहे. कारण हे सगळं तुझं अवघे होऊ येते. परी मज बाटो नये चित्ते आणि उपासने परते नये काही आवडो. मी माझी आवड अभिव्यक्त तुझ्या पुढं प्रगट तुझ्या पुढं करीत आहे की मी तुझ्या त्या स्वरूपाला कसं जाणावं. ज्यावेळेला तद्रूप होऊन जातो तेव्हा जाणण्याला जाणताच राहत नाही, आहे की नाही. आणि विशेष रूपाला जाणावं तर अजून आम्हाला अनोखा रस्ताना अनविला साजन. म्हणून याचं जर ज्ञानच करून घ्यायचं झालं तर कोण तू करून दिलं तरच होणार आहे असं सांगतो. कथम विद्याम, मी तुला कसं बरं जाणेल हे भगवन, हे षड्गुणैश्वर्य संपन्न असणाऱ्या भगवंता. केशु केशूच भावेशु, केशु केशू भावेशु म्हणजे कोणकोणत्या भावामध्ये, कोणकोणत्या वस्तूमध्ये किंवा कोणकोणत्या पदार्थांमध्ये मया चिंत्यासी, तू माझ्याद्वारा तुझं चिंतन केलं जावं. चिंत्यासी, तू कशा प्रकारे चिंतनीय आहेस, म्हणजे ह्या सगळ्या पदार्थामध्ये कोणत्या पदार्थाच्या रूपाने तुझं चिंतन करावं किंवा कोणत्या पदार्थाच्या ठिकाणी तू विशेष भावाला प्राप्त झाला आहेस त्या पदार्थांचं चिंतन मी करावं असं सांगतो. हे आणि म्हणून म्हणतात की मला तुझ्या विशेष स्वरूपाचं ज्ञान व्हावं अशा प्रकारच्या विभूती मला तू कथन कर. हे योगीन त्वाम सदा परिचिंतयन अहम त्वाम कथम विद्याम. हे भगवन केशु केशूच भावेशु मया चिंत्यासी, माझ्याकडून तुझं चिंतन केलं जावं ते तू मला सांग असं सांगतात. आता या संबंधाने भगवान माऊली सांगतात, आणि पुशिलिया जिया विभूती त्याही बोलाविया विभूतपती येथ मनसी जरी पुढती काय सांगो. आणि म्हणतात अर्जुन काय सांगितलं, जी कैसे मिया तुते जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे. जी अहो देवा, मिया तुते कैसे मिया तुते जाणावे, मिया माझ्याकडून तुते तुला कैसे जाणावे, कसं बरं जाणलं जावं, मी तुला कसं जाणावं. काय जाणोनी सदा चिंतावे, आणि तुला कोणत्या पदार्थाचं काय जाणोनी, कोणत्या पदार्थाचं ज्ञान करावं आणि मग कैसे चिंतावे, आणि मग कसं तुझं चिंतन करावं. म्हणजे कोणत्या पदार्थाचं ज्ञान झालं तर मग मला त्याचं चिंतन करता येईल. परंतु मला जर तो पदार्थच ज्ञात नसला तर तुझं चिंतन मला कसं करता येईल. आणि मला अजून मुळात तुझं यथार्थ ज्ञानच झालेलं नाही. जरी तुची म्हणू आगवे, जरी आगवे तुची. जर आता तू कदाचित असं म्हणशील हे काय सांगायचं, आतापर्यंत मी सांगितलं ना, मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय मया सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा येव. तू लगेच उत्तर देशील की तूची आगवे तुची म्हणू, मीच सर्व आहे. आणि मी जर म्हटलं तूच सर्व आहेस असं म्हटलं तर तूच सर्व आहे म्हणणारा काय होतो, त्या स्वरूपामध्ये तद्रूपतेला प्राप्त होतो. आणि मग त्या चिंतन करायला काय राहिलं त्याला, तरी चिंतनाची न घटे. जग सगळं तूच आहे म्हटल्यावर माझ्यासहित तूच सर्व जर झाला तर तुझ्यापासून वेगळा मी चिंतन करायला मला काय, ठीक आहे ना, मला चिंतन करायला काय राहील. जर सर्व तूच म्हटलं तर तिथं चिंतन करायला काहीच राहत नाही. जसं ते सीतामायाने उत्तर दिलं मंदोदरीनं सीतामायाची समजूत काढली आणि तिनं सांगितलं की अरे याच्यात काय अवघड आहे, तुला राम हा तुझं आराध्य आहे. तो राम फक्त त्या एकाच विग्रहापुरता आहे का सर्वत्र जळ स्थळामध्ये रामच भरलेला आहे, तर मग सर्व रामच आहे. मग सर्वच राम असेल तर मग रावण काय वेगळा राहिला का. आपल्या भावार्थ रामायणामध्ये गेलं ना आता
रामाला वेगळं नाही, राम आणि रावण दोघे एकच आहे म्हणून त्या रावणाची इच्छा आहे तर त्याचं पत्नीत्व ग्रहण करायला तुला काय हरकत आहे असं तिला सांगितलं. तिनं सांगितलं बरोबर आहे, तुझा सल्ला बरोबर आहे, पण हे सखे मंदोदरी, ज्या वेळेला मी रामाचं सर्वत्र दर्शन घेते तेव्हा मी त्याहून भिन्न राहत नाही. मग तिथं सीता आणि राम हा भावच राहत नाही, भोग्य भोक्तृत्व भ्रांतीच राहत नाही, तर मग त्या रावणाचा भोग पत्नीत्वाने व्हावा यासाठी मी त्याचा अंगीकार करायला अवशिष्टच राहत नाही. आणि द्वैतामध्ये काय आहे, व्यवहारेतू भट्ट न्याया, व्यवहारामध्ये जसं शास्त्राने सांगितलं त्याचप्रमाणे नियमाने वागावं लागतं. त्यामुळं मला कोणत्याही रीतीनं जर मी सगळं रामरूप पाहिलं तरी मी रावणाचा अंगीकार करू शकत नाही. आणि जर द्वैत कल्पित द्वैत जरी मानलं, परंतु कल्पित द्वैतात जोपर्यंत हा व्यवहार आहे तोपर्यंत शास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय, ऋतौ भार्या काय काय उपेयात असं जे सांगितलेलं आहे, तर याप्रमाणे यासाठी मी त्याची पत्नी होऊ शकत नाही. या ठिकाणी हा नियम असा अबाधित आहे. म्हणजे हा जो समन्वय, सीतामाईनं सर्व वेदांतांच्या आचार्या झाल्या आहे की नाही, आणि या ठिकाणी हे वास्तव द्वैत आहे, आपलं वास्तव अद्वैत आहे, कल्पित द्वैत आहे, आणि व्यवहार जसाच्या तसा शास्त्रशुद्ध कसा करावा हे सीतामाईनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं अर्जुन या ठिकाणी म्हणतो, तू देवा मला तुझ्या कृपेने हे कळलं, तूची मनवा आगवे, तूच सर्व आहेस असं जर म्हटलं तर चिंतनच न घडे. मग चिंतन कसं काय घडेल, चिंतनच घडणार नाही. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तो उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. ते श्लोक सांगा. तर त्या ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये तू काही आपले भाव सांगितले, नंतर 9व्या अध्यायामध्ये काही भाव सांगितले. 7व्या अध्यायामध्ये कोणते सांगितले, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ रसो हमप्सु कौंतेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम नृषु पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्वीषु बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्विनामहम बलम. हा एवढे प्रकारचे हे ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्तयेवेति तान् विद्धि नत्वहम तेषु ते मयी. एवढे विविध. 9व्या अध्यायामध्ये कोणत्या सांगितल्या, अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहम औषधम मंत्रो हम हमे वाज्य महम अग्निरहम हुतम तप नाही हा तपाम्यहमहम वर्षम निगृह्णामि सृजामि च अमृतंचैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रमोंकार रुक्साम यजुरे वच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. अशा प्रकाराने एवढ्या विभूती अगोदर सांगितल्या. पण अर्जुन काय म्हणतो की ह्या ज्या विभूती आहे मागा भाव जैसे, मागही तो आपले भाव म्हणजे अशा प्रकारचे पदार्थ की ज्या पदार्थामध्ये विशेष भवन किंवा विशेष रूपाने तो प्रगट झालेला आहे, अभिव्यक्त झालेला आहे, ती अभिव्यक्तीची स्थानं तो मला अगोदरही 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये सांगितली. आपुले सांगितले तो आपले मागा भाव सांगितले जैसे, ज्याप्रमाणे मागं आपले अभिव्यक्तीची स्थानं सांगितली ती पण कशी उद्देशे, ती फार संक्षेपाने फक्त तुम्ही त्याचा उल्लेख करून गेले. आता विस्तारोनी तैसे एक वेळ देवा असं करणं, एक वेळा असं करणं माझ्यासाठी असं कर एक वेळा की हे विस्तारोनी बोले, त्याचा विस्तार करून तुम्हाला हे आता सांग असं म्हणतो. जया बोला बोला. हा बुद्धीर इथे पाठीमागे बुद्धीर ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दया दमशमा सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च
अहिंसा समता तुष्टी तपोदानम यशो यशः भवंती भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. इथे 10व्या अध्यायातही सांगितलं. आणि पुढं काय एकदम विषय दुसरा गोड स्फुरला आणि बोलत बोलत ढसाळ गेलो, नाही का. मग मच्चित्ता मद्गत प्राणा किंवा पुढचा श्लोक तेषामेवानुकंपार्थ हे किंवा सत्यशाम सततयुक्तानाम. या ठिकाणी अशा प्रकारचं बोलता बोलता हे विषय जे आहेत तर ते विषयांतर झालं म्हणता येईल ना, थोडं विषयांतर झालं. परंतु तू बरोबर आता पुन्हा मला मूळ पदावर आणून ठेवतोस आणि ठेवण्यासाठीच अर्जुन म्हणतो, त्याच्यासाठीच बोलतो. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तो उद्देशे. जे संक्षेपाने मला सांगितलं ते विस्तारोनी तैसे एक वेळा माझी अजून अशी एकदा इच्छा आहे की त्याचा विस्तारपूर्वक ऐकावं. जया जया भावाच्या ठाई तू ते चिंतिता मज सायास नाही, तो विवळ करुणी देई योगू आपला. जया जया भावाच्या. आणि तुम्हाला असं सांग, मला या ठिकाणी अत्यंत भयानक वगैरे अशी रूपं सांगू नको. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं, कोणतं सांगितले, जे सात्विक भाव आहेत की ज्याच्यामध्ये वास्तविक परमात्म्याचं खरं परमात्मा कुठे आहे. सात्विक पदार्थ, राजस पदार्थ, तामस पदार्थ, काही पदार्थ हे परमात्माच झालेला आहे का, परमात्माच सर्वांमध्ये व्याप्त आहे का, त्याच्यामध्ये कुठं कमी अधिक आहे का. तर सर्वत्र परमात्मा एक रूपाने अवस्थित आहे. परंतु हा सर्वांच्या बुद्धीवर हे आरूढ होत नाही. म्हणून उपासनेला सोपं जावं म्हणून या ठिकाणी साधारणपणे जे जे काही सात्विक पदार्थ आहेत त्यामध्ये परमात्म्याची अभिव्यक्ती अधिक होते. म्हणून असे सात्विक जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्याचंच वर्णन या ठिकाणी परमात्मा सांगतात. मग कारण का अर्जुनाची मागणीच असे की जया जया भावाच्या ठाई, ज्या ज्या भावामध्ये ज्या पदार्थाच्या ठिकाणी तू ते चिंतिता, तुझं चिंतन करू लागलो तर मज सायास नाही, मला कष्ट होणार नाहीत. आता समजा नृसिंह रूपाचं जर तुम्ही करायला लागले तर त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला कष्ट होतील की नाही. आणि रावण आणि कंस हे सुद्धा परमात्म्याची रूपं नाही काय, पण त्याचं चिंतन करायला कष्ट होतील की नाही त्याचं चिंतन करताना. म्हणून मला इथं कसं आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी. म्हणजे मला अशा प्रकारची सात्विक रूपडी तुझ्या अभिव्यक्तीची स्थानं मला सांग की त्या ठिकाणी चिंतन करीत असताना जया जया भावाच्या ठाई तू ते चिंतिता मज सायास नाही. तू ते म्हणजे तुझं चिंतन करायचं, पण अशा पदार्थाच्या ठिकाणी चिंतन करायचं का ते करताना साधकाला किंवा चिंतन करणाऱ्याला, ध्यानपरायण साधकाला सायास कष्ट पडू नयेत. आणि तो विवळ करून देई योगो आपला. आणि तुझ्या ठिकाणी इथं म्हणतात, तो आता इथं सांगितलं ना, तो विवळ करून देई म्हणजे विवळ म्हणजे स्पष्ट करून, तो आपला योगू देई, तो आपला जो योग आहे तो मला दे, म्हणजे माझ्या हातात दे, म्हणजे मला त्याची अनुभूती आणून दे. असा योग कोणता, तर आताच आपण केलं ना, अनिवादी ऐश्वर्याने युक्त असणारा योग. म्हणजे तुझ्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे का तुला जर वाटलं मला हा योग प्रदान करायचा, तर तो प्रदान करण्यासाठी लागणारं षड्गुण ऐश्वर्य संपन्नता तुझ्या ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ तू हे वक्तुम अर्हसी, हे तू सांगूही शकतोस, कारण तुझ्या ठिकाणी हे ऐश्वर्यही आहे. आणि ते ऐश्वर्य माझी इच्छाच्या पूर्तता करण्यासाठी त्याचा तू उपयोग कर आणि मला तुझ्या विभूती कथन कर असं सांगतो. विस्तरेणात्मनो योगम विभूतींच जनार्दन, विस्तरेणात्मनो योगम विस्तरेणात्मनो योगम जनार्दन, भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे अमृतम. विस्तरेण आत्मनः योगम विभूतिंच जनार्दन, भूय कथय तृप्तिः हि शृण्वतः न अस्ति मे अमृतम. हे जनार्दन, आत्मनः योगम विभूतींच
विस्तरेण भूयः कथय ही अमृतं शृण्वतः मे तृप्ती न अस्ति. ह्या संवादामध्ये अर्जुन, आता हे शेवटचा श्लोक आहे अर्जुनाने सांगितलेला, पुढं भगवान बोलायला आरंभ करतात. अर्जुनाला हे का म्हणून ह्या विभूती सांग म्हणतो, तर अर्जुनाची मागणी या अध्यायामध्ये दोन गोष्टी दिसतात. भगवंताचा ऐश्वर्य पण दिसतं आणि भगवंताच्या विभूती पण भगवंतांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याचं ऐश्वर्य पण दिसतं. पुढं विश्वरूपामध्ये ते विशेष रूपाने प्रगट होताना दिसतं. परंतु अर्जुनाचीच मागणी अशी आहे की अर्जुन म्हणतो, हे जनार्दन, हे जनार्दना. जनार्दन म्हणजे जनान अर्धयती ती जनार्दना. जगाचं किंवा लोकांचं जो अर्धयती म्हणजे मारणं, ठार मारणं असा एक अर्थ आहे आणि संरक्षण करणं असा एक अर्थ आहे. लोकांना अज्ञानाचा पूर्णपणे नाश करणाऱ्या लोकांचा जनानाम अज्ञानम अर्धयती, लोकांच्या अज्ञानाचा नाश करणारा म्हणूनही आहे आणि अज्ञान नाशाद्वारा जगताचं संरक्षण करणारा म्हणूनही हा जनार्दन आहे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये याची व्युत्पत्ती लिहिले, या नावे जनार्दन तू खरा. असं संरक्षण करतो म्हणूनही तू खरा जनार्दन आहेस आणि त्यांच्या अज्ञानाचा नाश करतो म्हणूनही तू काय आहे, जनार्दन. दुसरा एक आहे की लोकांना या ठिकाणी हे सगळं विश्व आहे ना, हे सगळं नष्ट करून टाकतो. म्हणजे साधकाला जी विश्वाची प्रतीती येत असते तर त्याची सत्यत्व बुद्धी म्हणा, त्याच्याविषयी मिथ्यात्व ज्ञान करून देतो म्हणा, किंवा वृत्तीवरून त्याचं पूर्णपणे निराकरण करतो, त्याची असिद्धी करतो म्हणूनही तो काय आहे, जनार्दन आहे. आणि हा असं पण आहे. अर्ध्यते याच्यते, ज्याच्याकडून आपल्या अज्ञान किंवा बंधातून मुक्तता होण्यासाठी याचना केली जाते त्याला सुद्धा जनार्दन असं म्हणतात. हे जनार्दन आत्मनः योगम, तुझा असणारा योग. योग म्हणजे कोणता, तुझा असणारं योग्य ऐश्वर्य. योग ऐश्वर्य म्हणजे भाष्यकारांनी जसं म्हटलंय कोणतं, अनिमादी योग ऐश्वर्य तेही, आणि विभूतींच, आणि त्या विभूती म्हणजे ध्यान करण्यासाठी योग्य असणाऱ्या अशा ज्या तुझ्या विशेष असे जे तुझं विशेष प्राकट्य आहे ते विस्तराने भूयः कथय, पुन्हा सांग. कारण या दोन्ही गोष्टींचं चिंतन होऊन गेलेलं आहे. परमात्म्याचं ऐश्वर्य कळलं नाही का, आतापर्यंत ऐश्वर्यही सांगितलेलं आहे. नव्या अध्यायामध्ये कमी ऐश्वर्य आहे का परमात्म्याचं, म्या बोलविल्या त्याच्यातच आहे ना. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय तानम निधानम बीजम व्ययम, असा परमात्मा आहे. आणि त्याच्या विभूती पण आता आपण पाहिल्या, पण तो म्हणतो भूयः कथय, पुन्हा मला तुम्ही ह्या सांगा. तर मनुष्य जेव्हा परत परत ऐकतो ना, तो बऱ्याच वेळा का म्हणतो, त्याचा पहिला विसर पडलेला आहे म्हणून. आम्ही एकदा गणेश्वर गुरुजींनी प्रवचनात, भास्कर महाराजांना आम्ही होतो गावी, त्यांची नारद भक्ती सूत्रावर प्रवचन होती आणि त्यांनी श्रीधर स्वामींचं काही चरित्र सांगितलं. तर ते चरित्र सांगितल्यावर भास्कर महाराजांचे ते पूर्ण लक्षात राहिलं, पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही. त्या कार्यक्रमाच्या याच्यात माझ्या याच्यात दुसरे काही गोष्टी असायच्या, एवढी एकाग्रता नव्हती. पण ते मला थोडं जे ऐकलं ते खूप आवडलं म्हणून त्यांना परत मी रस्त्याने येताना परत विचारलं, गुरुजी परत ऐकायचं म्हणून सांगितलं. त्यांनी परत सांगितलं आणि नंतर आम्ही नगरहून निघालो परत इकडे येताना. मग मी त्यांना म्हटलं, गुरुजी हे आपल्या मुखातून कितीही ऐकलं तरी ते खूपच ऐकावं वाटतं म्हणे. ते म्हणे मी आता सांगणार नाही म्हणे. ते म्हणे मी आता सांगणार नाही म्हणे. तुम्ही हे दुसऱ्यांदा विचारलं ठीक आहे. तर मी हे म्हणलं ना की फार आवडतं, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. तर ते म्हणे पहिल्यांदा मी याच्यासाठी सांगितलं का तुम्ही कदाचित तुम्हाला काही अनवधानामुळं संपूर्ण लक्षात आलं नसेल किंवा काही कळलं नसेल, विसरले असाल म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं म्हणे. आता तुम्ही काय म्हणता म्हणे की आम्हाला खूप ऐकावं वाटतं, तुम्हाला कळलेलं आहे ना पूर्ण, आता लक्षात आहे ना, तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करा म्हणे.
ते तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला आता कळलेलं आहे ना, मनुष्य जे ऐकायला वाटतं ना ते खरं बऱ्याच वेळेला अपूर्ण कळलेलं असतं किंवा अनवधान झालेलं असतं, आणि त्याच्यासाठी तो पुन्हा त्या विषयाची पूर्तता करीत असतो. पुन्हा त्याला ते सांगण्याची गरज नाही. खरंच तुम्हाला कळलंय, पटलंय, सगळं जर झालंय तर आता तुम्ही तुमचं चिंतन करू शकता ना पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये. तर अर्जुन हे काय कारणाने म्हणतो, याची खरी आवड आहे. अर्जुन या ठिकाणी सांगतो हे आपलं मानवी झालं, अर्जुनाचं अलौकिक आहे सगळं. अर्जुन काय म्हणतो की भूयहा कथय, तुम्ही पुन्हा मला हे सांगा, ही नामकारण अमृतनम शृण्वता, मी हे जे श्रवण करतोय ना हे काय आहे, अमृत म्हणजे तुमच्या वचनामृत, वाक्यामृत. ह्या वचनामृतात शृण्वता मी, ऐकणाऱ्या अशी माझी तृप्तीही न असती. या ठिकाणी माझी तृप्ती होत नाही. किती जरी ऐकलं तरी याची तृप्ती होत नाही. परमार्थी बाबांनी गोड सांगितलं काय, तृप्त म्हणजे आवड आणि तृप्ती. तृप्तीमध्ये त्यांनी सांगितलं तृप्ती झाल्यावरही आवड असू शकते. तिला आपण म्हणतो की तृप्ती भुकेली काय करू माहे. गुरुरे बाबांनी सांगितलं की जर एखाद्या मनुष्याला काय गुलाबजामुन जिलेबी आवडत असले तर एक प्रकार असा येतो की तुम्ही त्याला आग्रह करा, किती आग्रह करा, पण त्याचं जेव्हा तृप्ती झाली ना तो म्हणतो अजिबात नको. आता त्याची तृप्ती झाली ना तर तो पदार्थ आता मला नको असं म्हणतो. आणि त्याला जर म्हटलं थोडी जिलेबी, अजिबात नको. आणि त्याला जर म्हटलं चहा, हा द्या थोडा, म्हणतो का तुम्ही सांगितलं हे, तुम्ही पण बाबांनी सांगितलं, तुम्ही पण सांगितलं मला वाटतं एकदा ना, तर ते आवडीचा पदार्थ आहे ना, म्हणजे चालेल चहा घेतला तर. तसं हे जरी आम्ही पुन्हा पुन्हा जरी ऐकलं तरी आमची खऱ्या अर्थाने तृप्ती झाली पण नाही झाली पण. म्हणून माऊली त्याला काय म्हणतात, तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जात आहे. अखंडानंद स्वामींनी जो 6वा अध्याय आहे ना ध्यानयोग, त्याच्यामध्ये ह्याचं एक उदाहरण दिले, पण माझे आठवत नाही मला, तर एकदम चांगलं उदाहरण दिलेलं आहे. याच्यामुळे तृप्ती आणि भूक दोन्ही एका कालामध्ये कशा राहतात याविषयी चिंतन दिलेले पहिल्यांदाच दिलेले, पहिल्या 5-6 श्लोकातच, पण तो काय लक्षात नाही. तर ते सांगतात की भूया कथय, तुम्हाला पुन्हा सांग, कारण अमृतम श्रवणता, हे अमृताचं श्रवण आहे. म्हणजे तुमची वचनं म्हणजे काय आहेत, अमृत स्वरूप अशी वचनं आहे. ते काय ना ऐश्वर्याची वचनाक्षरे, वदती मधुरे तत्वदाती, निळवरायांनी वर्णन केलं ना, तुकोबरायांच्या ऐश्वर्याचं वचनाक्षराचं असं वर्णन. तशी ही वाक्यामृत आहेत. आणि हे वाक्यामृत श्रवणता आम्ही ऐकत असताना मे तृप्तीही न असती, माझी तृप्तीच होत नाही. म्हणजे हे एखाद्या वेळेला ही आवड असली का ते पुन्हा पुन्हा खादलेची खावे वाटे आणि भेटेले भेटी आवडी. जर आपल्या आवडता पदार्थ किती वेळा परत परत मिळाला तर नाही म्हणत नाही. किंवा प्रिय व्यक्तीची भेट आता एकदा झाली आणि तृप्ती झाली म्हणलं तर ती प्रिय व्यक्तीच नाही, या असं आहे. म्हणून हे पुन्हा पुन्हा आवडीनं ऐकावंच वाटतं. आपण नेहमी चिंतन करतो की त्या अवधूत आणि यदूंचा संवाद झाला, त्याच्यामध्ये यदूंच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाली, समाधान झालं. आणि मग भगवान म्हटले आपलं काय, आपले अवधूत म्हटले की मी आता जातो म्हटल्यावर यदुराजांनी त्यांना जा असं म्हटलं नाही, जा असं म्हटलं नाही, आणि पण तुम्ही थांबा असं पण म्हटले नाही. तर त्याच्या स्थितीचं वर्णन केलं नाथ महाराजांनी की त्याला जा न म्हणावेशे वाटे तत्वता. जर त्या ज्यांनी मला आता सांगितलं ना, विसरू कसा मी गुरु पादुका, ज्यांच्या संगतीत मला हे ब्रह्मज्ञान झालं त्यांना या ठिकाणी जावं असं कसं म्हणावं. त्या ठिकाणी त्यांचा सहवास हवाच आहे, म्हणून ते म्हणतात जाऊ का, म्हणून आता त्यांना पण जा तर म्हणावं वाटत नाही, म्हणून तो जा पण म्हटला नाही. मग राहा म्हणावं, तुम्ही जाऊ नका. तर राहा जा न म्हणावेशे वाटे तत्वता, आणि राहा म्हणता दिशे स्वामिता. राहा म्हणलं तर आपला अधिकार दिसतो, नाही आज नाही जायचं, तुम्ही राहायचं. ही पद्धत बऱ्याच ठिकाणी दिसते, प्रेमातल्या माणसाला वापरतात. पण यदूची भूमिका मोठी आहे या ठिकाणी. खरं तर त्या माणसाचा आदर म्हणजे आपणाला जसं वाटेल तसं करा, आहे की नाही. तर ते म्हणतात राहा म्हणतात दिशे स्वामिता, काय पुढं बोल खुंटला सर्वता. त्याला बोलणंच काय झालं नाही, असं काहीतरी मला वाटतं पुढं दिलं की त्यांनी मान हलवली की खाली पाहिलं, म्हणजे त्याला अनुज्ञा मिळाल्यासारखी झाली.
अवधूतांना अशा प्रकारची स्थिती. म्हणून ही स्थिती अशी आहे की जरी ऐकलं तर शृणुतामे तृप्ती न असती, मला तृप्ती होत नाही असं तो म्हणतो. आता याविषयी म्हणजे मनुष्याला खरोखरच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भागवतातले ते ऋषी काय म्हणतात की मला एक कान नाही, ते 2 कान नाही, हजारो कान जरी असले तरी भगवंताचं गुणानुवाद ऐकताना तृप्ती होत नाही. आणि हजारो डोळे दिले तरी भगवंताच्या रूपाचं निरीक्षण निहाळण्यामध्ये माझी तृप्ती होत नाही. हजारो हात दिले, हजारो पाय दिले तरी सुद्धा काय आहे, माझी तृप्ती होत नाही. अशा प्रकारची स्थिती. त्याच भूमिकेतून अर्जुन म्हणतो भूय कथय तृप्तिरी शृण्वतो नास्ति मे अमृत. 2 गोष्टी, भगवंताच्या विभूतीचं ज्ञान आणि दुसरी गोष्ट कोणती, भगवंताच्या ऐश्वर्याचं ज्ञान. आता कोणत्या भगवंताच्या, फक्त षड्गुण ऐश्वर्याचंच ज्ञान या ठिकाणी प्रसंगोपात आहे का? खरं त्या भगवंताचं ऐश्वर्य कोणतं आहे, भगवंताचं ऐश्वर्य कोणतं आहे का? हे षड्गुणही त्या ठिकाणी नाही. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे, हे सोपाधिक स्वरूपात आहे किंवा सविशेष स्वरूपात आहे. आणि त्याचं खरं ऐश्वर्य आहे कोणतं, निरुपाधिक निर्विशेष असं स्वरूपाचं ऐश्वर्य. पण हे ऐश्वर्य अर्जुनाला भावलेलं आहे की नाही. आता ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं ऐश्वर्य म्हणून भगवंताचं हे ऐश्वर्य असं आहे, आदरम मधुरम वदनम मधुरम, काय नयनम मधुरम, त्याचं हसितम मधुरम, सगळंच मधुर आहे. नयन मधुराधिपते रखिलम मधुरम. हे कोणाचं स्तोत्र आहे, वल्लभाचार्यांचं स्तोत्र आहे की भगवंताचे ओठही मधुर आहे, पानही मधुर आहे, त्याचं मुखही मधुर आहे, सगळं जे जे काय असं त्याचं वमनम मधुरम शमनम मधुरम, त्याची झालेली वांती सुद्धा काय आहे, मधुर आहे. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या लक्षार्थ किंवा व्यंजना दुसरे जरी असले तर खऱ्या रीतीनं काही जे असेल भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या अत्यंत माधुर्य रसाने ओतप्रोत भरलेल्या आहेत अशी भक्ताची इच्छा असते. त्यामुळं शृणतो नास्ति मे अमृतम नास्ति मे तृप्ती ना. ऐकत असताना हे वचनामृत ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. आणि असं जर खरंच असेल तर मग त्याच्याबरोबर संवाद पुन्हा पुन्हा किती केला, त्याला ज्ञानोबाराय काय म्हणतात, घोळू अमृतानुभवामध्ये. हा जो संवाद आहे हा घोळून पुन्हा करायचा. ते जिलेबी पाकामध्ये जितकी बुडवली तितकी तिचे माधुर्य वाढत जातं का कमी होतं, वाढत जातं. त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. आता माऊली याविषयी सांगतात, आणि पुशिलिया ज्या विभूती त्याही बोलाव्या भूतपती, येथ मनसी जरी पुढती काय सांगो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.